नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्टडी पॉइंट मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा. आपल्या टेलिग्राम चॅनल आहे स्टडी पॉइंट मराठी, या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा, जेणेकरून ह्या दररोज होणाऱ्या चालू घडामोडींची पीडीएफ तुम्हाला या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल आणि प्रश्नांचा सराव सुद्धा आपण या टेलिग्राम चॅनलला करून घेत आहोत. चला तर करूया सुरुवात आजच्या दिवसातील महत्त्वपूर्ण प्रश्नांना. जनगणना 2027 चा पहिला टप्पा कधी सुरू झाला? हा प्रश्न मी काल दिला होता तुम्हाला सोडवण्यासाठी. याचं उत्तर काय आहे तर 1 एप्रिल 2026 पासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू झाला आहे. ही संपूर्णपणे कशी जनगणना आहे तर संपूर्णपणे ही डिजिटल स्वरूपाची जनगणना असणार आहे. 30 लाख कर्मचारी ऍप द्वारे या जनगणना करणार आहे. चला तर करूया आजच्या दिवसातील महत्त्वपूर्ण प्रश्न. पहिला प्रश्न, भारताने कोणत्या अणुशक्तीवर चालणारी स्वदेशी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी नौदलात सामील केली आहे? तर कोणती? INS अरिदमन. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. K4 क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. INS अरिहंत आणि INS अरिघात नंतरची काय आहे तर तिसरी पाणबुडी आहे. सध्या भारतीय नौदलाचे प्रमुख कोण आहेत तर दिनेश कुमार त्रिपाठी हे आहेत. दुसरा प्रश्न, अलीकडेच युरोपियन देशांमध्ये कोणता रोग पसरला आहे? कोणता रोग पसरला आहे तर न्यूकॅसल. न्यूकॅसल हा एक काय अत्यंत संसर्गजन्य कोणता आहे? हा विषाणूजन्य आजार आहे, जो प्रामुख्याने कोंबड्यांसारख्या पाळीव प्राण्यांवर आणि जंगली पक्ष्यांवर सुद्धा आढळून आला आहे. याचा विषाणू कोणता कारणीभूत? याला एव्हियन पॅरामिक्झो व्हायरस सेरोटाइप. तिसरा प्रश्न बघूया. खेलो इंडिया आदिवासी खेळ 2026 मध्ये सर्वाधिक पदकांसह कोणते राज्य अव्वल ठरले आहे? तर कोणते ठरले आहे? कर्नाटक. खेलो इंडिया आदिवासी खेळ 2026 ची कितवी आवृत्ती होती तर ही पहिली आवृत्ती होती. कोणत्या ठिकाणी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती तर छत्तीसगड या राज्यात आयोजित करण्यात आली होती. चौथा प्रश्न, चर्चेत असलेले यशोदा आणि कृष्णा या नावाचे चित्र कोणत्या महान चित्रकाराने काढले आहे? तर कोणी काढले तर चित्रकार राजा रवी वर्मा यांनी काढले. पाचवा प्रश्न, मल्टी हजार्ड अर्ली वॉर्निंग डिसिजन सपोर्ट सिस्टीम कोणत्या विभागाने विकसित केली आहे? तर कोणत्या? इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट यांनी विकसित केली आहे, IMD. सहावा प्रश्न, मिन आंग हाइंग यांची कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली तर म्यानमार. सातवा प्रश्न, संयुक्त राष्ट्राच्या शून्य कचऱ्याच्या दिशेने 20 शहरे या पहिल्या उपक्रमात कोणत्या शहराचा समावेश करण्यात आला? तर कोणत्या? वर्कला, केरळ या शहराचा समावेश करण्यात आला. आठवा प्रश्न, इरेनानुसार 2025 मध्ये नवीकरणीय बाजारात भारताचे स्थान कोणते आहे? कोणते आहे तर तिसरे. नवीकरणीय ऊर्जा बाजारात कोणते स्थान आहे भारताचे? तिसरे. इरेना काय आहे? इंटरनॅशनल रिन्युएबल एनर्जी एजन्सी. नववा प्रश्न, अँटोनिया कास्ट यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे तर चिली. दहावा प्रश्न, रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स 2026 भारताचे स्थान किती होते तर 16वे होते. अकरावा प्रश्न, इंटरनेट शटडाऊन रिपोर्ट 2025 नुसार विश्व स्तरावर भारताला कोणते स्थान मिळाले आहे तर कोणते? दुसरे. इंटरनेट शटडाऊन म्हणजेच इमर्जन्सी म्हणजे नेट बंद करणे, इंटरनेट सेवा ज्यावेळेस बंद करण्यात येते त्याला इंटरनेट शटडाऊन हा रिपोर्ट म्हणतात. 12वा प्रश्न, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे म्हणजेच NDRF चे वर्तमान महासंचालक कोण आहेत तर पियुष आनंद हे आहेत. हा प्रश्न तुमच्यासाठी, याचं तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. साहित्य अकादमी पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला याचं तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा. एप्रिल महिन्यातील महत्वाचे दिवस बघूया आपण. 1 ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जल संधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा फुले जयंती जागतिक पार्किन्सन दिवस. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिन. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. 15 एप्रिल जागतिक सांस्कृतिक दिन, जागतिक कला दिन. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिन. 18 एप्रिल जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिन. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस. 24 एप्रिल पंचायत राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस.